तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वर्ल्ड कपचा पाठलाग मी कसा केला होता. भारतीय संघाच्या सर्व मॅचेसच्या तिथे जाऊन वार्तांकन मी केलेलं होतं. हे वार्तांकन करत असताना अक्षरशः 12-13 सिटीज मी फिरलो, प्रचंड प्रवास केला. भारतीय संघाला 9+1 10 सामने जिंकताना पाहिलं आणि अंतिम सामन्यात हरताना सुद्धा पाहिलं. दुःख दाटून आलेलं होतं, निराशा अगदी दाटून आलेली होती. अशाला विचार येतो की ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं. आणि त्यावेळेला मला एका मोठ्या माणसाची आठवण झाली. मी त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो. काळ असेल साधारणपणे 82चा वर 81-82चा. आणि त्यावेळेला आमची ज्येष्ठ मैत्रीण मंजिरी परांजपे, जी रंगकर्मीसुद्धा आहे मोठी आणि जर्मनची खूप मोठी शिक्षिकासुद्धा आहे जर्मन लँग्वेजची, ती आम्हाला सगळ्यांना घेऊन बाबा आमटेंना भेटायला घेऊन आलेली होती आनंदवनामध्ये. आणि त्यावेळेला बाबा आमटेंनी खूप एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती. ते म्हणाले होते, ज्या माणसाकडे सायकल आहे तो स्कूटरवाल्याकडे बघतो आणि म्हणतो की अरे रे माझ्याकडे स्कूटर नाही. ज्या माणसाकडे स्कूटर आहे तो मोटरबाईकवाल्याकडे बघतो आणि म्हणतो अरे माझ्याकडे फक्त स्कूटरच आहे, माझ्याकडे मोटरबाईक नाही. मोटरबाईकवाला कारवाल्याकडे बघतो आणि तो म्हणतो अरे त्याच्याकडे कार आहे, माझ्याकडे तर फक्त टू व्हीलरच आहे. आणि ज्याच्याकडे कार असते तो मर्सिडीजवाल्याकडे बघतो आणि तो म्हणतो माझ्याकडे काय साधी कार आहे, त्याच्याकडे मर्सिडीज आहे. हा झाला एक भाग. आणि बाबा आमटे म्हणले हे झालं वरचं विचार करणं, की कोणाकडे किती आहे हे वरचं विचार करणं. त्याच्याऐवजी खालचा विचार करून बघा. जर तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त अडचणी, जास्त दुःख भोगणाऱ्या माणसांकडे जर का गेलात तर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही किती आनंदात आहात, तुम्ही किती सुखी आहात, तुम्ही किती स्वर्गात आहात. त्या मानाने तुम्हाला काहीच अडचणी नाही. हा जर का विचार केलात तर तुम्हाला तुमचं दुःख नेहमी छोटं वाटत राहील. ही गोष्ट त्यावेळेला इतकी मनात ठसलेली होती. त्यामुळे वर्ल्ड कपचं जेव्हा मला वाटायला लागलं की अरे बापरे हे दुःख पचवणं अशक्य आहे, तेव्हा मी 2 मंदिरांना भेट द्यायचा प्लॅन केला. ही मंदिरं देवाची नव्हती, ही मानवतेची मंदिरं होती. एक होतं आनंदवन आणि दुसरं होतं लोकबिरादरी प्रकल्प. त्यामुळे ह्या 2 भागांमध्ये मी तुम्हाला आनंदवन आणि लोकबिरादरी प्रकल्पाची सफर घडवणारे. क्रिकेट वगैरे झालं ते माझं जीवन आहेच, परंतु या ठिकाणी जाणं हे सुद्धा माझ्यासाठी अगदी हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट आहे. चला, तुम्हाला जशी क्रिकेटची सफर घडवली तशीच तुम्हाला आनंदवन सफर घडवतो. चला. नागपूरपासनं वरोरा हे गाव अंदाजे 90 किलोमीटरवरती आहे. आणि या 90 किलोमीटर अंतरावरती तुम्ही आलात की तुम्हाला हे दिसतं. 1949 साली आदरणीय बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर कुष्ठरोग्यांची सेवा चालू केली. त्यामुळे हे एक मानवतेचं मंदिर आहे. परंतु आता कुष्ठरोगांची सेवा ही तर चालू आहेच, परंतु या आनंदवनामध्ये बरेच छान बदल करण्यात आलेले आहेत. आणि ते बदल बघण्याकरताच आज मी परत एकदा आनंदवनाला आलेलो आहे. मला जर का वाटत असेल की महारोगी सेवा समिती म्हणजे फक्त कुष्ठरोग्यांच्या संदर्भातलं काम, तर तुमचा हा गैरसमज आहे. इथे फिजिकली चॅलेंज मुलांसाठी ज्या ज्या काही सुविधा आहेत शिक्षणाच्या आणि व्होकेशनल ट्रेनिंगच्या, त्या अचाट आहेत. हॅलो, नमस्कार. माझं नाव अश्विनी अंधळकर. मी आत्ता इथे आनंदवनात उभी आहे. आनंदवनातलं महारोगी सेवा समिती संचालित संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळेमध्ये आत्ता तुम्ही हे सगळं बघता आहात. संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा आणि निजबल शिक्षानिकेतन असे 2 प्रोजेक्ट्स या इमारतीत आत्ता इथे रन होत आहेत, ज्याच्यामध्ये कर्णबधीर, अस्थिव्यांग, अंध, कुष्ठमुक्त अशा दिव्यांग लोकांकरिता व्यवसाय प्रशिक्षण आणि फॉर्मल एज्युकेशन या दोघांवरती पॅरलली काम केलं जातं. फॉर्मल एज्युकेशनमध्ये 10वी 12वी आणि 12वीच्या पुढे आत्ता ग्रॅज्युएशनपर्यंत नेण्याचा मानस आत्ता या ठिकाणी आहे या प्रोजेक्टमध्ये. आणि सोबत व्यवसाय प्रशिक्षणामध्ये आपल्याकडे कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, बेसिक फॅशन डिझायनिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं रिपेअरिंग असेल, यासोबतच पॉटर युनिट असेल,
फॅब्रिक कोलाज असेल आणि बांबू हँडीक्राफ्ट्स असतील, मसाज थेरपिस्ट असेल, खास अंध मुलांकरिता म्युझिक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या परीक्षाही मुलं देतात अंध मुलं आपल्याकडे. सोबत हँडलूमचं प्रशिक्षण यांना दिलं जातं. असं पार्ट टाईममध्ये फॉर्मल एज्युकेशनसोबत व्यवसाय प्रशिक्षणाची सांगड घालत या मुलांच्या स्वयंरोजगारावरती आणि सोशो इकॉनॉमिक रिहॅबिलिटेशनवरती आपण इथे काम करतो. वा वा वा. पण ह्याच्यात तू म्हणतेस तसं की इलेक्ट्रॉनिक्स जर का असलं तर अगदी नवीन आधुनिक टी व्ही किंवा मोबाईल रिपेअरिंग सकट सगळं आहे. अगदी LCD LED प्लाझ्मा रिपेअरिंगपासून यांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुढे 3 महिने आपण पुन्हा मोबाईल रिपेअरिंगचं शिकवतो, ज्यामध्ये अस्थिव्यंग मुलं मुली जे असतील, जे एके जागी बसून काम करू शकतात एका दुकानात, त्या मुलांकरिता स्पेसिफिकली हा कोर्स असतो. 10वी पास क्रायटेरिया असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे ॲडमिशन्स येतात याकरिता. हे काय आहे? हे सगळे फॅब्रिक कोलाजेस येत आहे. टेलर वेस्ट मटेरियल जे असतं बुटीकमधून आणि टेलरिंग वेस्टमधून जे काही मटेरियल निघतं, या मुलांनी या कापडातून हे सगळं क्राफ्ट केलेलं आहे. किती सुंदर आहे हे. पूर्णपणे हँडवर्क आहे, फुल्ली किती हँड. सुंदर. अंदाजे किती वेळ लागत असेल का हे करायला? एक पीस करायला एका मुलाला किमान 3 ते 5 दिवस लागतात. आई गं. या आर्टवर्क मागे यांचं ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट असतं. ज्या आर्टिस्टने, ज्या कर्णबधीर मुलाने हे सगळं बनवलं आहे, या मुलापर्यंत यातून येणारी रक्कम ही पूर्णपणे थेट पोहोचवली जाते. ही सगळी मुलं 10वी आणि 12वी करिता अपियर्ड असतात. सो 10वी 12वी शिकत ही मुलं ही सगळी स्वतःच्या पायावरती अशी कला निर्मिती करून उभी राहतात. यामागे डॉक्टर विकास आमटेंची ट्रेनिज बिकम ट्रेनर जी संकल्पना आहे ती अंमलात आणण्यासाठी हा प्रोजेक्टवरती काम केलं जातं. या ट्रेडसाठी जी असिस्टंट ट्रेनर काम करते ते पूर्णपणे कर्णबधीर मुलगी आहे, जी याच शाळेतून पासआउट झालेली आहे. पॉटरी युनिट जे आहे मातीकाम, तिथे काम करणारा मुलगा हा पूर्णपणे कर्णबधीर आहे ट्रेनर. तो स्वतः खादी ग्रामोद्योग सर्टिफाईड ट्रेनर आहे आणि पूर्णपणे कर्णबधीर मुलगा या शाळेतून पासआउट झालेला आत्ता या शाळेमध्ये पुन्हा ॲज अ ट्रेनर म्हणून काम बघतो. वाव वाव. आनंदवनाच्याच आवारात, परंतु एका वेगळ्या जागी आलेलो आहे. ह्याला म्हणतात घन वन. म्हणजे काय तेही आपण नंतर समजून घेऊ. पण 5 वर्षामध्ये हे सगळं रान इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि हे अचानक झालेलं नाही आहे, तर हे चक्क वसवलेलं रान आहे. काय आहे हा प्रकार? याला मियावाकी डेन्स फॉरेस्ट म्हणतात. हा. मियावाकी जी पद्धत आहे ही महत्त्वाची, की आपलं जपानमध्ये जपानची ही पद्धत आलेली आहे. मियावाकी जी लेडीज आहे ती बॉटनीमध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं आणि डॉक्टरेट तिचं त्याच्यामध्ये झालेलं बॉटनीमध्ये. आणि जेव्हा तिथे आपण जपानमध्ये म्हणतो की हिरोशिमा असेल, नागासाकीचं जे तिथे हे सगळं उद्ध्वस्त झालं, त्याच्यानंतर त्यांना सर्व प्रकारे त्यांना डेव्हलपमेंट हवी होती. त्यांना फॉरेस्टमध्ये पण अशी डेव्हलपमेंट होती की जी कमी वेळात ती झाडं वाढतील. तर त्या उद्देशाने त्यांनी मियावाकी नावाची जी बॉटनीमध्ये जीचं स्पेशलायझेशन होतं, तिने ही कॉन्सेप्ट दिलेली आहे की झाडं कशी लवकर वाढतील. मला एक सांग, पण ही एकमेकांच्या साथीने मैत्रिणी वाढतात का कशाने वाढतात? नाही, याला कॉम्पिटिशन ही झाडं वाढलेली आहेत. कॉम्पिटिशन. आणि महत्वाची काय की आपण याला 4 फुटाचा आपण गड्डा खोदतो. याच्यामध्ये गड्डा खोदल्यानंतर इथे आपण त्याच्या आतमध्ये काही काउडंग्स असेल, त्याच्यानंतर आपला लाकडाचा भुसा असेल, आपण त्याच्यात मिक्स करतो. त्याच्यानंतर मग ही माती पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती टाकलेली असते. आणि मग कुठलीही नेटिव्ह ट्रीज इथे आपण 82 प्रकारची ही नेटिव्ह ट्रीज इथे आपण लावलेली आहेत. तर काही ताडोबाच्या जंगलातली असेल, काही सोमनाथच्या जंगलातली असेल, ही सगळी आपण वेगवेगळी झाडं आणून ही जवळपास 1-1.5 फुटाची 2 फुटाची ही झाडं आणलेली आणि सगळी समांतर लावलेली आहेत. किती वर्षात तयार झाले हे? हार्डली 3 वर्षामध्ये तयार झालेलं आहे. बापरे. आपण हे 2019 मध्ये हे प्लांटेशन केलं होतं. आपलं श्रमसंस्कार शिबिर जे सोमनाथलं होतं 1967-68 पासून, तर ते एक शिबिर आपण आनंदवनामध्ये घेतलेलं होतं. तर ती जवळपास 700-800 मुलांनी मिळून ही सगळी लावलेली होती. बापरे. त्या माध्यमातून मग आता तुम्ही बघत आहात की 2019 आणि आता 2023 आहे,
तर ही 4 वर्षातली ही सगळी डेव्हलपमेंट आहे अरे त्यामध्ये. बापरे, घन वन आणि बघताय. महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग हा आपण दिलेला इकडचा. यामध्ये. हनुमानाने. म्हणून याचं नाव गव्हर्नमेंटने मग त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब होते, सुधीर मुनगंटीवार साहेब हे वनमंत्री होते, मग त्यांनी असा एक कार्यक्रम इथे ठेवला की आपण हे आनंदवनाने दिलेलं मॉडेल आहे. जगभरात तर जपान असेल किंवा भारतामध्ये अजून कोणी असेल, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा 33 करोड वृक्ष लागवड करायची होती तेव्हा हे मॉडेल आपण आनंदवनाने हे दिलं. मग सगळ्यांनी तो ठराव पारित केला आणि त्याचा अध्यक्ष पण डॉक्टर शीतल आमटे, दिवंगत शीतल आमटे आहेत, त्यांना केलेला. आणि मग त्यांनी असं ठरवलं गव्हर्नमेंटने की आपण ही महाराष्ट्रात यावर्षी जी लागवड आहे 33 कोटी वृक्षांची ती आपण या आनंदवनात मियावाकी पद्धतीने जे झालेलं आहे त्या पद्धतीने आपण करायची. आणि मग इथे मोठा कार्यक्रमही झाला आणि त्याची सुरुवात इथून झाली. आणि स्वतः फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेब स्वतः होते. तर अशी जवळपास 40 ते 45 झाडं इथे तुम्हाला दिसतील की आपण. आणि सगळे महत्वाचे म्हणजे हे स्थानिक वृक्ष आहेत. आणि यानंतर इथे कुठेही प्राणी नव्हते आणि आता मग इथे जवळपास 25-30 नीलगाई असतील, मग 40-50 मोर असतील, ही सगळी आता तुम्हाला यायला लागले. फुलपाखरांचे तर काय इथे नंदनवनच आहे. अमेझिंग. आनंदवनामध्ये हॉर्टिकल्चरचा सुद्धा मोठा भाग आहे. इकडं लिंबू याची प्रचंड प्रमाणात लागवड झालेली आहे. दुसऱ्या बाजूला मोसुंबी आणि संत्री ह्याची लागवड झालेली तुम्हाला दिसेल. हा तो विभाग आहे जिथे ड्रिप इरिगेशनमधनं सर्व झाडांना जीवामृत आणि त्याप्रमाणे इतर खतं छानपैकी पुरवली जातात. समोरच्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात पेरूची बाग दिसते. परत एकदा म्हणावंसं वाटतं, आनंदवन म्हणजे फक्त महारोग झालेल्या लोकांसाठीचा आश्रम नाही आहे, बरंच काही आहे. मुकेश शहारे या आर्टिस्टनी आनंदवनामध्ये एक अजब कलाकृती केली आहे. काका, आपलं पहिलं नाव सांगा. रमेश वासुदेव अमरू. रमेश वासुदेव अमरू, किती वर्ष तुम्ही आनंदवनाशी निगडीत? मला 46 वर्ष इथे झाले. ऐकताय तुम्ही फक्त. आणि आता काकांच्या हातातनं हे दाखवतो बघा. तुम्हाला कला म्हणायची असली ना तर आनंदवनात या, ही कला बघा फक्त. कारण हे पॅचवर्कमधनं तयार केलं आहे, ते सुद्धा कागदाच्या कापडाच्या अशा पॅचवर्कमधनं. पण काय त्याची काय किती दिवस लागले असतील अंदाजे? याला जवळजवळ 22 दिवस लागले. 22 दिवसांची ही कलाकृती आहे. अजब अजब. हाय सर, नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? बढिया एकदम. काय सांगाल या वास्तूबद्दल, कॉलेजबद्दल? किती मुलं शिकतायत, काय सांगाल इतिहास? सध्या कॉलेज 1964 20 जूनला सुरू झालं. हा. आणि तेव्हा फायनल इयरची जी बॅच 3 वर्षानंतर निघाली तेव्हा 110 मुलं होते. आणि आता 2024 ची संख्या 4,500च्या वर आहे. 4,500 विद्यार्थी? बापरे. आणि कुठल्या कुठल्या फॅकल्टीज काय काय? इथे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीज आहे. 11वी पासनं तर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तिन्ही फॅकल्टीमध्ये. आणि विज्ञान विषयामध्ये 6 विषयांमध्ये विज्ञानाच्या रिसर्च सेंटर पण आहे, म्हणजे PhD पण विद्यार्थ्यांना इथे रजिस्ट्रेशन करता येतं. जुनी इमारत, नवीन इमारत, त्याच्याबद्दल काय सांगा? जुनी इमारत जी आहे याचे आर्किटेक्ट श्री गोडसे होते. आणि 1964 साली ही इमारत बांधल्या गेली. बाबांचा त्या काळात विचार होता की इथल्या बरोऱ्याच्या लोकांना उच्च शिक्षणाची संधी नव्हती उपलब्ध, तर इथे एक महाविद्यालय व्हावं. आणि त्या महाविद्यालयाच्या निमित्ताने कुष्ठरोगाबद्दलची जी लोकांमध्ये जो गैरसमज आहे की हा अनुवंशिक नाही, हा लागट नाही, हा मागच्या जन्मीचं हे पाप नाही, तर हे सगळं कसं दूर व्हावं, तर महाविद्यालय विल बी अ ब्रिज. ते एक फार चांगलं काम करेल की मुलं जेव्हा इथे शिकायला येतील तर त्यांना त्याची जाणीव होईल आणि त्यानिमित्ताने समाजाला पण जाणीव होईल.
तर असं एक दोन्ही गोष्टी याच्यातून बाबांनी साध्य केल्या. आम्हाला फार आनंद आहे की या 60 वर्षाच्या महाविद्यालयाच्या प्रवासामध्ये आता जे लोक आनंदवनात पहिले यायला घाबरायचे त्यांची तिसरी पिढी इथे ते शिकायला पाठवतात. तर ते जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. विद्यार्थ्यांना चांगली उच्च शिक्षणाची संधी इथे उपलब्ध झाली. महाविद्यालयाची वास्तू जी आहे ती त्यावेळेस जो निधी गोळा केला तो काही भाग त्या निधीचा जो आहे तो स्वित्झर्लंडचे ॲम्बॅसेडर इथे आले होते 1960 कुटाट नावाचे. तर त्यांनी जेव्हा आनंदवन बघितलं तर त्यांनी बाबांना म्हटलं की आम्हाला मदत करायची असेल तर तुमच्या प्रायोरिटीज आम्हाला सांगा. तर बाबा म्हणाले होते की एक कुष्ठरोग्यांच्या ट्रीटमेंटसाठी एक दवाखाना आणि उच्च शिक्षणासाठी एक महाविद्यालय अशा 2 आमच्या प्रायोरिटीज आहेत. तर मग त्यांनी स्वित्झर्लंडला ते गेले आणि तिथल्या जनतेला त्यांनी विनंती केली की आपल्याला अशा अशा संस्थेला मदत करायची आहे, ही त्यांच्या मागची भावना आहे. तर त्यांनी 1 दिवसाचा उपवास केला आणि 1 दिवसाचं जेवणाचा जो काही खर्च असेल त्या काळात तसे त्यांनी ती देणगी प्रत्येकाने दिली. आणि असे त्यावेळेस 1960 3 लक्ष रुपये जे आहे ते त्यांनी टप्प्याटप्प्याने जसं बांधकाम सुरू होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मग ते पाठवले. तर इथला शेतकरी त्यांनी आपल्या बैलबंडीतून वाळू आणून दिली. बाबांनी कुष्ठरोग्यांना शिकवलं कार्पेंट्री काम कसं करायचं, मिस्त्री काम कसं करायचं आणि ते शिकून त्यांनी ही वास्तू विटा इथेच तयार झाल्या. तर असं समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग गावातल्या आणि गावाबाहेरच्या त्याच्यातून ही वास्तू निर्माण झाली. मग आता कालांतराने जशी जशी विद्यार्थी संख्या वाढत गेली तसं एक्सपॅन्शन पण गरजेचं होतं. मग पण बाबांची दृष्टी म्हणजे दूरदृष्टीच होती. 50 वर्ष आम्हाला ही इमारत पुरली. नंतर मग जेव्हा खूपच संख्या वाढली विद्यार्थ्यांची तेव्हा मग आता आम्ही 2019ला मग नवीन इमारत एक्सटेन्शन केलं. बापरे. ती पण इको फ्रेंडली इमारत आहे. मातीची जुळाई आहे, त्याच्यात सिमेंट वापरलेलं नाही. जुन्या इमारती चुनी रेती म्हणताय तुम्ही ते ती ही इमारत त्याच्यामध्ये मातीनी जुडाई केलेली आहे, सिमेंटचा वापर नाही. बापरे. आतून फक्त आम्ही म्हणजे विद्यार्थी असतात म्हणून प्लास्टर केलेलं आहे सिमेंटचं, पण मुख्य जुडाई जी आहे ही मातीचीच आहे. पण कॉलेजची इमारत तर आपण बघितली, पण कुठलंही कॉलेज जरी धरलं त्याच्यात हे डिपार्टमेंटही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याचे कार्यकर्ते. सर कसे आहात तुम्ही? तानाजी सर काय काय मागं फोटो बिटो लागलेत आहे काय? हे आमचे सगळे मेडलिस्ट आहेत, हे इकडे आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आमचे साधारणतः 73 मुलांना नॅशनल आणि स्टेटला मेडल्स मिळालेले आहेत. सगळी आपल्या कॉलेजची सगळी आपल्या कॉलेजची मुलं. आणि सोबतच मग आमच्या इकडे युनिव्हर्सिटीचा चॅम्पियनशिप असेल. आता यावर्षीची आम्हाला युनिव्हर्सिटीची ओव्हरऑल चॅम्पियनशिप पण मिळाली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खेळांमध्ये आम्ही पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळवून ती चॅम्पियनशिप मिळवली. 2017ला आमच्या 2 चॅम्पियनशिप होत्या फक्त 2 खेळांच्या आणि आता यावर्षी 37 वेगवेगळ्या चॅम्पियनशिप आहेत. हे भरलेलं कपाट बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. हे सगळं आमच्या खेळाडूंची आणि त्यांची खूप मेहनत आहे ही सगळी. आणि ऑनर्स बोर्ड आहे हा. हे सगळे नॅशनल खेळलेले, ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी खेळलेले मुलं आहेत. किती खेळ आपण या मैदानावरती चालवतो? या मैदानावरती आम्ही 36 खेळ चालवतो. 36. आणि मला सांगताना आनंद वाटतो की नक्कीच महाराष्ट्रामध्ये एका महाविद्यालयामध्ये इतके खेळ चालवणारं आनंद निकेतन महाविद्यालय असेल. बाकी खेळांचं तर दिसतं आपल्याला, परंतु हे तुम्ही बघता का जरा? हे बघा फक्त. रेग्युलर फुल फ्लेज बॉक्सिंग रिंग केलेली आहे आणि नावही त्याला खूप छान दिलंय. मस्त मस्त. साध्या चौथऱ्याचं रूपांतर इतकं सुंदर बॉक्सिंग रिंगमध्ये केलंय. लाईट बीट त्याला सगळं चकाचक. क्या बात आहे. याला म्हणतात खरी मानवंदना देणं ग्रेट बॉक्सर. चला नमस्कार. डॉक्टर श्रीकांत वामनेजी यांचा. त्यांना असं वाटतं की अशा लोकांना फेकू नका, यांचा तिरस्कार करू नका, यांना दुरावू नका, तर यांना आपलंसं करा आणि संधी द्या. आणि जर अशा मंडळींना संधी दिली तरी ती मंडळी सुद्धा संधीचं सोनं करू शकतात. आणि हे सिद्धसुद्धा केलं आमच्या कलावंतांनी. जवळपास
14 जुलै 2002 मध्ये याची सुरुवात झाली. परमपूज्य दलाई लामा यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या या कलावंतांनी या 22 ते 23 वर्षात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, दिल्ली, कर्नाटक अशा कित्येक राज्यामध्ये 2,500 ते 3,000च्या वर कार्यक्रम केले. त्याच्या माध्यमातून बरंचसं मानधन मिळालं ते आनंदवनकरता उपलब्ध करून देण्यात. डॉक्टर श्री विकासभाऊ आपटेजींना वाटतं की या माध्यमातून आपण फक्त लोकांचं मनोरंजन करायचं, आपलं नाच दाखवायचं, गाणं दाखवायचं एवढाच उद्देश नाही. तर त्यांना असं वाटतं की समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे कुष्ठरोग या बिमारीप्रती ती दूर करावी. त्याचबरोबर लोकशिक्षणाचा आणि समाज प्रबोधनाचा भाग सुद्धा याच्यामध्ये. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की कुष्ठरोग भारतातनं संपूर्णपणे गेलेला आहे. दुर्दैवानं असं काही झालेलं नाही आहे. हे सांगताना आनंद होतो का विकास आमटेंना? अजिबात नाही. परंतु ही सत्य गोष्ट आहे की अजूनही कुष्ठरोग भारतातनं पूर्णपणे गेलेलं नाही आहे. आणि म्हणून आनंदवन सारख्या संस्थेचं महत्त्व हे अजून वाढतं, अजून ते पटायला लागतं. क्रिकेटच्या धबडग्यातनं जेव्हा मी आनंदवनात आलो, विकासदादांना भेटलो, त्याचबरोबर त्यांच्या मुलाला, त्यांच्या सुनेला पल्लवीला भेटलो, काम बघितलं, तेव्हा लक्षात आलं की आनंदवन जे जवळपास 75 वर्षापूर्वी बाबा आमटेंनी चालू केलं होतं त्याच्यामागे एकच गोष्ट होती. त्यावेळेला कुष्ठरोग्यांची सेवा